संपूर्ण देशामध्ये खळबळ मारणारी बातमी ज्यावेळी औषध विभागाने जी कारवाई आपल्या परिसरामध्ये दूध भेसळीच्या संदर्भामध्ये केली आणि सगळीकडे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असणारा भीमाशंकर देवस्थान आपल्या आंबेगाव तालुक्यामध्ये आणि या तालुक्याची मान शर्मेने खाली घालावी लागली अशी घटना घडली। कारण दूध उत्पादनामध्ये किंवा दूध संकलनामध्ये देशामध्ये अग्रेसर असणारा, राज्यात अग्रेसर असणारा तालुका म्हणून आंबेगाव तालुक्याची ओळख निर्माण झाली। परंतु आज भेसळयुक्त दूध उत्पादन करणारा तालुका किंवा संकलित करणारा तालुका म्हणून या तालुक्याची बदनामी झाली आणि म्हणून याचं शल्य प्रत्येकाच्या मनामध्ये आहे आणि आम्ही सर्वांनी ठरवलं की याला कुठल्याही प्रकारचा आपण या तालुक्याची मान जी शर्मेने खाली गेलेली आहेत, ज्यांनी चुकीचं कृत्य केलेले आहेत त्यांचा निषेध व्यक्त करायचा, त्याचबरोबर त्यांना कठोरात कठोर कारवाई त्यांना झाली पाहिजे, शिक्षा झाली पाहिजे। यासाठी आपण राजकीय मतभेद बाजूला सोडू, पक्षीय राजकारण बाजूला ठेवू आणि त्यांना कारवाई झाली पाहिजे। आपल्याला त्या संदर्भामध्ये आपण कमी वेळामध्ये सर्वजण उपस्थित झालात त्याबद्दल मी आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करतो। सर्व पत्रकार मीडिया यांचं देखील मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। प्रथमतः मी पोलीस स्टेशनचा या निमित्ताने निषेध व्यक्त करतो की वेळेमध्ये पत्रकारांना जी FIR जी गुन्हा घडला त्या संदर्भामध्ये मीडियाला द्यायला पाहिजे होतं, त्यांनी दाबून का ठेवलं हा आमचा पहिला सवाल त्यांना त्या ठिकाणी आहे। आणि मला सांगायचंय की ज्याप्रमाणे तुकाराम मुंडे साहेब आयुक्त म्हणून या विभागाचं FDAची त्यांनी सूत्र हातामध्ये घेतली, निपक्षपातीपणे माझं काही परंतु मी गोरगरिबांना विष त्या ठिकाणी जे खाल्लं जाते पाजलं जाते त्याच्यापासून मुक्त केल्याशिवाय राहणार नाही। त्याबद्दल आपण सर्वजण मुंडे साहेबांचं टाळ्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो। की मुंडे साहेबांनी काल प्रेस घेतली, याच्यातल्या बहुतेकांनी ते ऐकलं असेल, त्यामुळे मला त्याच्या खोलामध्ये जायचं अजिबात नाही। परंतु एक गोष्ट मला आवर्जून आठवण करून द्यायची की ऑगस्ट 2024 मध्ये देखील या तालुक्यामध्ये अशी घटना घडली की आदिवासी दूध एक वर्णाच्या मार्फत आणि दुसरं पराग मिल्क गोवर्धनच्या मार्फत त्याचं टेंडर केलं गेलं आणि 146 रुपये लिटरने त्यावेळी ते दूध दिलं गेलं या आश्रमशाळेतील मुलांना। मग तिथं वेगवेगळ्या बिरसा ब्रिगेड असेल किंवा अन्य वेगवेगळ्या संघटना आहेत, त्यांनी ज्यावेळी दुधामध्ये आळ्या सापडल्या ह्या पहिल्यांदा गोष्टी निदर्शनास त्या ठिकाणी आणल्या आणि त्या संदर्भामध्ये आपण सर्वजण या दुधामध्ये सापडलेल्या आळ्यांच्या संदर्भामध्ये उत्पादक असेल किंवा जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे यासाठी आंदोलन केलं। माझ्याकडे याच्यामध्ये सगळं पत्र व्यवहार आहेत, बातम्या देखील त्यावेळी सकाळला देखील प्रसारित झाली होती, त्याचबरोबर प्रभातला देखील संतोषराव मोठी बातमी आली होती की बदनामी करणाऱ्यांच्या विरोधात आबरू नुकसानीचा दावा आणि त्याच्यामध्ये प्रवीण पारधी माझं देखील नाव होतं, अन्य काहींचं देखील नाव त्याच्यामध्ये होतं। परंतु ज्यावेळी नोटीस 13 ऑगस्टला वकिलामार्फत मला पाठवली 100 कोटीचा आबरू नुकसानीचा की व्हाईस चेअरमन संजय मिश्रा मिल्क प्रोडक्ट्स यांनी दिली, त्यामध्ये प्रवीण पारधी यांचं नाव त्या ठिकाणी वगळलं। राजकारण वेगळे, मला तर नोटीस मिळाली, अजून कोणाला मिळाली माहित नाही, त्याबाबत मी त्याचा खुलासा केला। पण ज्या प्रवीण पारधींनी ही गोष्ट उघडकीस आणली, आज त्यांची बायको तिकडे जाऊन या तालुक्याच्या कोण आहेत, काय नाव आहे त्यांचं, ज्योती प्रवीण पारधी आज तिकडे आहेत। म्हणजे वॉशिंग मशीनच आज सध्या या तालुक्यामध्ये सत्ताधाऱ्यांकडे आहे, त्यांच्याकडे गेलं का सगळं पवित्र। याच्यामध्ये मी शॉर्ट मध्ये तुम्हाला आपल्या सर्वांना याच्या संदर्भामध्ये माहिती ही दिलेली आहे। आता ते पुढे पुढे येईल टप्प्याने। आता मुंडे साहेबांनी जी माहिती दिली त्याच्यात खोलामध्ये न जाता 7 जिल्ह्यांचा आहे, त्याच्यात आपला पुणे जिल्हा देखील आहे।
परंतु सर्वात वाईट एका घटनेचं वाटतं की राजाभाऊंनी उल्लेख केला की मंचरचा उल्लेख प्रामुख्याने त्याच्यामध्ये होतोय. मी म्हणतो मंचर असू अवसरी असू नाही तर आमचं नागापूर असू, सगळ्यात मोठी बदनामी हा तालुका मी सांगितलं की देवभूमी म्हणून भीमाशंकरची ही भूमी आणि या भूमीचं ज्यावेळी बदनामी होती याचे चांगले आपल्याला सगळ्यांना भोगावे लागतील. 14 कंपन्या त्याच्यामध्ये आहेत, डेऱ्या आहेत. त्याच्यापैकी आपल्या इथल्या ज्या आहेत नौकर डिस्ट्रीब्युटर, अवसरी बुद्रुक, पिरसाई मिल्क, अवसरी, त्याच्यानंतर श्रीराम डेअरी पिंपळगाव, त्याचबरोबर सह्याद्री डेअरी कवठे ह्या आपल्या भागातील आहेत. बाकी अन्य तालुक्यामधल्या आहेत. याची देखील आपण सर्वांनी नोंद घ्यावी हे देखील मी या निमित्ताने आपल्या सर्वांना सांगतो. माझं आता म्हणणं आहे की या संदर्भामध्ये आपल्याला काही गोष्टी मी मुद्द्यावरती आपण सर्वांना सांगू इच्छितो की हा जो खेळ आहे की हा नागरिकांच्या जीवाशी खेळ आहेत. लहान मुलांपासून मोठ्यांपासून याच्यातून आपल्याला सर्व मुक्त आपल्याला सर्वांना करायचे. हे सर्व भेसळयुक्त दूध कोणाला पुरवलं जायचं, कोण गोळा करायचं हे देखील याच्यामधून निष्पन्न होईल. मुंडे साहेबांनी सांगितलं गेले 1 महिना आम्ही जवळपास याच्यावरती अभ्यास करतोय आणि आम्ही याच्या मुळापर्यंत आम्ही जाणार आहोत. त्याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद देतो. मग भेसळयुक्त दूध असूनही तुम्ही का ते स्वीकारत होता? मोठाले दूध संस्थानवाले, प्लॅन्टवाले, हा एक आपला सर्वात मोठा सवाल आहे. असतो त्यावेळी जो टेस्ट असतो तो त्याचा लॅक्टो पाहतो, त्याचबरोबर त्याचं फॅट मशीन मध्ये पाहिलं जातं आणि आंबूस आहे का नाही हे ते दुधामध्ये त्या ठिकाणी दूध तोंडामध्ये टाकून तो त्याची टेस्ट घेतो. मग ही यंत्रणा तुमच्याकडे नाही का हा देखील आमचा त्यांना सवाल आहे. त्याचबरोबर आपला जो परिसर आहे सुरेश भाऊंनी उल्लेख केला की जुन्नर, आंबेगाव आणि शिरूर हे कॅन्सरचं मोठं हब म्हणून या ठिकाणी पाहिलं जातं. आपणा सर्वांच्या माहिती करता सांगतो की राहुरी कृषी विद्यापीठ, महाराष्ट्र सरकार यांनी GMRTच्या 5 किलोमीटरच्या रेडियस मध्ये 5 गावं आता सिलेक्ट करण्याचं ठरवलेलं आहे की या भागात कॅन्सरचे ज्यादा पेशंट सापडतात म्हणून प्रत्येक गावातले 10 शेतकरी निवडायचे आणि इथं विषमुक्त उत्पादन कसं आपल्याला मिळवता येईल यासाठी काम आता विद्यापीठाने चालू केलेलं आहे. आणि त्याचबरोबर आपल्या भागातले सगळे पाण्याचे नमुने हे देखील तपासले जाणार आहेत आणि सगळ्यात ज्यादा कॅन्सरचे पेशंट आपल्या परिसरामध्ये आहेत. याला जबाबदार कोण? त्याचबरोबर ही जी घाण आहे ही घाण मोठ्या प्रमाणामध्ये कॅनॉलमध्ये सोडली जाते. भागामधली सगळे आहेत की अनेक गावातील विहिरींचं पाणी हे दूषित झालेलं आहे. त्याच्यामध्ये तवंग येत असतो. पाणी भरायला शेतकरी जातो त्यावेळी त्याला खास सुटली जाते. मग ह्या कॅनॉलच्या पाण्यामध्ये भेसळ कोण सोडतं? त्याचबरोबर कालची देखील अवसरी बुद्रुकची घटना, अजितराव चव्हाण इथं आहेत किंवा मीडियाने देखील काल दाखवलं. यांनी संदीपराव उतरडेंनी जाऊन तिथं लोकांच्या मुलाखती घेतल्या की असे फेस मोठमोठ्या प्रमाणामध्ये तिथं उडत होते. कारण या कारवाईला घाबरून काहींना काल होत असलेल्या पावसामध्ये ते मिश्रण त्याच्यामध्ये सोडून दिलं. त्याचबरोबर की गेले 4 दिवस ही जी कारवाई चालू आहे तर 4 दिवसापूर्वी या मोठमोठ्या प्लांटला किती दूध येत होतं 5 तारखेपर्यंत? आज तारीख आहे 7, उद्या 8 की गेल्या 3-4 दिवसामध्ये एकूण दूध संकलनामध्ये घट किती प्रमाणामध्ये झाली? आपण जर विचार या तालुक्याचा जर केला, आपण ऐकतोय की आंबेगाव तालुका हा राज्यात सगळ्यात जादा 13 लाख 14 लाख लिटर दूध इथं गोळा होतं. आमचं म्हणणं आहे की आता त्यांची यंत्रणा आहे तर त्या यंत्रणेमार्फत जे लोकप्रतिनिधी आमदार म्हणून त्यांनी सांगितलं त्यांना आमचा सवाल आहे का तुम्ही या तालुक्यातलं या कारवाई नंतरचं एकूण दूध संकलन किती आहे हे देखील त्यांनी जाहीर केलं पाहिजे की कारवाई नंतर किती घट झाली. याचं मुख्य कारण की काल एका आपल्या योगेश कुटेंचं मी ऐकलं लेट्सअप मध्ये, त्यांनी सांगितलं की राज्यामध्ये 2 कोटी लिटर संकलन होत होतं त्याच्यामध्ये जवळपास 25 ते 30 लाख लिटरची घट झाली. मग एवढी जर घट झाली असेल
तर या तालुक्यामध्ये जर घटीचं प्रमाण त्या ठिकाणी धरलं तर या तालुक्यातल्या लोकांना यापूर्वीच जवळपास लिटरला 5 रुपये जादा दर मिळाला असता, पण केवळ या भेसळखोरांमुळं हे आपलं शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे. या नुकसानीला जबाबदार कोण याचा देखील आपण छडा त्या ठिकाणी लावू. नंतर की हे जे भेसळीचे सूत्रधार आहेत हे नेमके कोण? आता हे खालचे छोटे छोटे पकडले, परंतु मधल्या काळामध्ये ज्यावेळी बीडचं प्रकरण झालं त्यावेळी एक नाव पडलं होतं का या सगळ्याचा काय म्हणायचे त्याला अक्का. तर आमचं म्हणणं आहे का या दुधाच्या भेसळीचा अक्का शिवाय आपण तो किती मोठा बादशाह असू त्याला गाडल्याशिवाय राहायचं नाही. यासाठी आपल्याला काम या नजीकच्या काळामध्ये त्या ठिकाणी करायचंय. आणि म्हणून यांना सगळ्यांना कुणीतरी संरक्षण देते म्हणून ते एवढ्या प्रकारे डिरिंग त्या ठिकाणी करतात. आणि या सगळ्या टोळीचा प्रमुख अलीबाबा याला देखील आपल्याला त्या ठिकाणी लोकांच्या समोर उघड केल्याशिवाय आपण थांबणार नाहीत हे देखील या निमित्ताने स्पष्टपणे सांगतो. आता काल एक वाणी साहेबांनी एक बाईट घेतली होती आणि त्या बाईट मध्ये त्यांनी या तालुक्यातल्या दूध संघाला ज्यांना आपण निवडून दिलं विष्णू धर्माजी हिंगे गेले जवळपास कॉल रेकॉर्डिंग सुरेशरावांनी प्रसारित केलं की कॉल रेकॉर्डिंग त्यांनी ज्यावेळी व्हायरल केलं त्यावेळी त्यांना विचारलं की सुशांत हिंगे तुमचा कोण? ते म्हणले ते काय नाही आमच्या भावकीतलंय. आजा कोण नाही लागत भावकीतलंय. अरे ज्या बापाने तुम्हाला सख्या 5 भावांना जन्म दिला त्यांची नावं आमच्याकडे आहेत की ज्ञानेश्वर धर्माजी हिंगे, बबनराव धर्माजी हिंगे, गोविंदराव धर्माजी हिंगे, विष्णू धर्माजी हिंगे आणि स्वर्गीय बाबासाहेब धर्माजी हिंगे ही आम्ही देखील सुरुवातीपासून एकत्रितरित्या काम केलंय. त्यामुळे आम्हाला सगळ्या कुंडल्या सगळ्यांच्या माहिती आहेत. आमचं जसं सगळं माहिती आहे तसं तुमचं देखील आम्हा सर्वांना त्या ठिकाणी माहिती आहे की कोण कुठं राहतो काय धंदा करतो. आणि बबनराव धर्माजी हिंगे यांना 2 मुलं प्रशांत आणि सुशांत. मग प्रशांत या विष्णू हिंग्यांचा कोण झाला? सक्का का भावकीतला झाला? मग पहिल्यांदा ज्या तालुक्याचा प्रतिनिधी म्हणून त्यांना निवडून दिलं, ज्या मतदारांनी त्यांना जिल्हा परिषदला निवडून दिलं आणि गेले अनेक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे ते त्यावेळी ओरिजिनल पक्षाचे आता नंतरच्या त्या पक्षाचे अध्यक्ष आहेत. यांनी किमान अरे तुम्ही तुमच्या कुटुंबातल्या माणसांना जर तुम्ही त्या ठिकाणी मानत नाहीत तर ज्या लोकांनी निवडून दिलं त्यांची तुम्ही खरी सेवा करणार आहात का? ज्या दूध संघाचं तुम्ही प्रतिनिधित्व या तालुक्यातून करता त्याच्यामध्ये तुमचा संबंध आहे की नाही नजीकचा काळ निश्चित त्या ठिकाणी केल्याशिवाय राहणार नाही हे देखील मला या निमित्ताने सांगायचंय. कारण प्रशांत आणि सुशांत तुम्ही संघामध्ये असताना यांना ठेकेदारी दिली का नाही दिली, काही कॉन्ट्रॅक्ट दिली का नाही दिली हे देखील नजीकच्या काळात रेकॉर्डनिशी आपल्याला पाहायला मिळेल. पत्रकार आहेत देखील अवसरी जी नोकरी केलेली त्यामुळे त्यांना देखील याच्यातलं बऱ्यापैकी काही ना काहीतरी माहिती त्या ठिकाणी असेल. हा आमचं देखील दूध तपासायला ते येत होते म्हणून आम्ही 91 सालापासून आहेत. आणि मग जर तुमचा तो सक्का पुतण्या असताना तुमचा जर काही संबंध नाही तर तुम्ही लगेच नाकारलं का? एखाद्या वेळी म्हटले असते जर तो दोषी असेल माझा पुतण्या पण तो फासावर गेला तरी चालेल परंतु योग्य कारवाई झाली नाही, झाली पाहिजेत म्हणून आम्ही त्यांचा देखील पहिल्यांदा निषेध त्या ठिकाणी करतो. नंबर सुरू म्हणजे आता असं आहे एकदा खोटं बोलायला सुरुवात केली का ते 1000 वेळा कुठं ना कुठं तरी ते खोटं बोलल्याशिवाय पुढं राहत नाहीत. दुसरा आरोपी या तालुक्यातला म्हणजे कुठला ओरिजिनल काय माहित नाही लोढा संदीप लोढा की संदीप लोढा हा 2005 सालामध्ये त्याच्यावरती FIR झालेली होती, कोर्टामध्ये केस दाखल झाली होती. परंतु जसं मी मगाशी सांगितलं की आम्ही आळ्या भेसळीचं प्रकरण कसं दाबलं गेलं क्लीन चिट देण्यात आली तशी त्याला देखील 2011ला त्या केसचा निकाल लागला त्याच्यामधून त्याला निर्दोष सोडण्यात या तालुक्यातले आहात तर तो तुमच्या गाडी 24 तास कसा काय अवसरी दूध शीतकरण केंद्रावरती जे गेस्ट हाऊस तिथं तुमचा मुक्काम असतो आणि हा लोढा रोड तिथं असतो तुमच्या ऑफिस मध्ये त्या ठिकाणी असतो. एक जर पुतणे
तुमचा पुतण्या असेल, हा संदीप लोढा असेल, यांच्याशी तुमचे संबंध काय आहेत हे देखील त्यांनी जाहीर केलं पाहिजे, हे देखील आमची मागणी आहे. आणि या तालुक्याच्या लोकप्रतिनिधींना आमचं सांगणं आहे की जोपर्यंत जसं रुपालीताई चाकणकरांना राजीनामा द्यावा लागला तशी आमची पहिली मागणी तपासणी होत नाही. कारण संदीप याच काही कुठल्याही प्रकारचं दूध नाही. मग कात्रजचा प्लॅन्ट हा शासकीय असताना, सहकारी असताना तो तिथं कसा काय जातो, ही नैतिक जबाबदारी विष्णू हिंगेची आहे. म्हणून त्याचा राजीनामा कुठल्या पहिला घेतला पाहिजे ही आमची त्या ठिकाणी मागणी असेल. आणि त्यांना झेडपी असेल, दुसंघ असेल, पक्षाच्या वतीने ते निवडून गेलेत, त्यांनी सांगावून पक्षाच्या अध्यक्षपदावरून देखील त्यांना त्या ठिकाणी दूर केलं पाहिजे. यांचे शिडीआर देखील काढलेले पाहिजेत. आणि सगळे सीसीटीव्ही गेले 1 महिन्यातले किंवा जेवढं रेकॉर्ड पोलिसांना मिळाल, कात्रज संघाचं असेल, विष्णू हिंगेंच्या डिग्रीचं असेल, ते त्या ठिकाणी तपासलं गेलं पाहिजे. पुढचा आमचा विषय आहे की आज तुम्ही आमदार म्हणून या तालुक्यातून निवडून गेलेले आहात. एक लोकप्रतिनिधी म्हणून तुमची एक जबाबदारी त्या ठिकाणी आहे की विधानसभेचं अधिवेशन चालू आहे, त्यांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये माझ्या मतदारसंघामध्ये हे जे काय घडलं हे अत्यंत दुर्दैवी घडलं, वाईट घडलं, लोकांच्या जीविताची खेळ आला, शेतकऱ्यांचं लाखो कोटीचं नुकसान झालं. म्हणून त्यांनी हा प्रश्न विधानसभेमध्ये उपस्थित करून त्याच्यावरती आवाज उठवला पाहिजे, ही देखील आपली सगळ्यांची मागणी राहणार आहे. नंबर 2, कुठलं आता सत्तेमध्ये 3 पक्ष आहेत, इथं भाजप आहेत, त्याचप्रमाणे शिवसेना, शिंदे गट आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांचे आहेत. पण त्यांच्या पार्टीत इथं काय मला कोणी दिसत नाहीत. तुम्ही सत्तेतले 2 पक्ष इथं आलात, मला तुम्हाला मनापासून धन्यवाद द्यायचे की काही कामं तुमच्या नेत्यांनी पक्षाकडून या तालुक्यात विजयराव त्याचप्रमाणे देवीदासजी मंजूर झाले असतील. पण इथं काही मंजूर झालं हे माझ्याच पत्रांनी झालं, लगेच ते पब्लिश करायचं की सगळं श्रेय या तालुक्याचे आमदार जर घेत असतील. आमच्या आमदारांना विनंती अशा प्रकारची राहील की तुम्ही या तालुक्याचे आमदार म्हणून तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री त्याचप्रमाणे अन्न एफडीएचे आयुक्त तुकारामजी मुंडे यांना पत्र त्या ठिकाणी द्यावं की याच्यातला माझा कोणी किती जवळचा असला, नात्यातला जरी त्या ठिकाणी असेल तर त्याच्यावर कठोरातली कठोर कारवाई करा, ही विधानसभेत आणि लेखी पत्र त्यांनी द्यावं आणि ते मीडियाला पब्लिश त्या ठिकाणी करावं, ही देखील आमची मागणी या निमित्ताने राहणार आहे. आता याच्यातली काही नावं मी तुम्हाला सांगतो की वैभव हंडे जो आरोपी आहे तो देखील इथल्या राजकीय नेत्याचा जवळचा नातेवाईक त्या ठिकाणी आहे. याची देखील पत्ते इथले दाखवलेले आहेत. तो उमरज नंबर 2चा आहे पलीकडचा. शुभम वाळूंज हा पोंदेवाडीचा आहे. मनसर दाखवले राजाभाऊ. त्यामुळे राजाभाऊला दुःख होणं साहजिक आहे का आपलं गाव ज्यादा टार्गेट त्या ठिकाणी होतंय. आणि म्हणून की शुभम वाळूंचे आता निवडणुकीतले सगळे फोटो आहेत, गळ्याचं स्कार्फ घातलेलं, ते मीडियाला आता आला असेल किंवा येईल. हा कोणत्या पंचायत समिती सदस्याचा जवळचा आहे, हा त्यांचा ड्रायव्हर येतो. आता त्या जबाबदाऱ्या स्वीकारून त्यांना किंवा टाळता येणार नाहीत. राजेंद्र सांडभोर हा कवटे या माईचा राष्ट्रवादी अध्यक्ष म्हणून काम करत होता. मधल्या काळामध्ये त्यांचं काहीतरी बिघडलं, वेगळ्या पक्षामध्ये गेला. आज त्याची बायको देखील पंचायत समिती सदस्य आहेत. मग जे लोक निवडून गेले की जो पहिल्यांदा आळ्या शोधणारा तो उपसभापती, ज्याचं इथं आता ज्याच्याकडे त्याचा पुतण्या आहे लोढा जो आरोपी जो ज्याच्याकडे राहतो तो झेडपीला, दुसरा एक आरोपी आहे त्याची बायको पंचायत समितीला, दुसरा एक हांडे त्याचा एक जवळनाथ. म्हणजे याचा जो कोण अलिबाबा प्रमुख असेल या टोळीचा, यांनी याच्यात सखोल त्या ठिकाणी जाऊन यांचं काय करायचं त्यांचं काय करायचं हे त्यांनी ठरवावं, हे देखील या निमित्ताने सांगतो. आपण आपले कार्यकर्ते काय करतात काय नाही याची देखील आपण वेळीच माहिती घेणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे आता दूध भेसळीत आहेत, परंतु ज्याच्यावर प्रक्रिया झाली, जे प्रॉडक्ट निर्माण झालेत त्याचे देखील सॅम्पल अनालिसिस निश्चित एफडीए करेल, हा देखील विश्वास या निमित्ताने आपणा सर्वांच्या समोर व्यक्त करतो. त्याचबरोबर आता पुढच्या काळामध्ये आपल्याला काय काय करायचंय त्याच्यावर देखील आपण निर्णय घेऊ. सगळ्यात महत्वाचं मला पुन्हा एकदा सांगायचं की आज एक ट्रेड झालाय, लोकांची मानसिकता तयार करण्यात आली का गिर गाई देशी गाईचं दूध सगळ्यात अतिशय चांगलं. आणि म्हणून देशी गाय
हजारो लिटर दूध इथून अनेक ठिकाणी विकलं जाते। म्हणून माझी जे पशुवैद्यकीय अधिकारी असतील किंवा एफडी असेल त्यांना आम्ही पत्र देऊ, परंतु या तालुक्यामध्ये खरोखर जी लोक हे असं दूध विकतात की तेवढं पशुधन गावठी गिरचं आहे का, तेवढं दूध आहे का, की हे देखील भेसळीचं दूध 100 रुपये 150 रुपये लिटरनी लोकांना दिलं जातंय, याची एक आपल्याला चौकशी करायची। आता आपल्याला जे आंदोलन करायचं हे माझं मत आहे, आपण कशा पद्धतीने करू। सगळ्यात पहिले हे काम आपण आता सुरेश भाऊ सगळे मंडळी या निमित्ताने करू की जो आता प्रत्येक गावामधला कार्यकर्ता इथं किंवा नेते असतील, पण माझं मत आहे की 100% कुणी याला विरोध करणार आहे। आजपासून आपण मोहीम चालू करू की प्रत्येक गावच्या ग्रामपंचायतीचं सरपंचाचं एक पत्र त्या ठिकाणी घ्यायचं की आंबेगाव तालुक्यामध्ये असेल किंवा राज्यात कुठं असेल की या भेसळयुक्तांचा पर्दाफाश झाल्याशिवाय त्या ठिकाणी थांबायचं नाही, अशा प्रकारचा ठराव या प्रत्येक ग्रामपंचायतीने त्या ठिकाणी घ्यायचा, पत्र त्या ठिकाणी घ्यायचं, आपण ते कलेक्ट करू आणि हे पत्र मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि एफडीएचे आयुक्त यांच्या नावाने घेऊ आणि त्यांना आपण त्या ठिकाणी पोच करू। हे काम आहे। त्याचबरोबर दुसरं ज्याला कोणाला स्वतःचा फोटो टाकून टाकायचा असेल त्यांनी छापा, ज्याला बिगर फोटोचं टाकायचं असेल समस्त ग्रामस्थ म्हणा, शेतकरी म्हणा, दूध उत्पादक म्हणा, परंतु आयुक्त तुकारामजी मुंडे यांचा फोटो टाकून या भेसळ जे त्यांनी शोधून काढली त्याबद्दल त्यांचे अभिनंदनाचे फ्लेक्स हे प्रत्येक गावात त्या ठिकाणी लागले पाहिजेत। या तालुक्यामध्ये हे काम देखील आपण सर्वांनी करू। याच्यात काय अवघड आहे का? काय जातील 1,500-2,000 हजार रुपये, आणि पण जर तुमच्या आमचं जीवाशी खेळणाऱ्याला ते हात घालत असतील तर हे एक आपल्याला काम त्या ठिकाणी करायचंय। आणि सगळ्यात महत्वाचं की आपल्याला आंदोलन आता थांबवून किंवा दमानी करू असं न करता माझं म्हणणं आहे की आता आपण उद्या आपण बसू की आपण बाकी काही नाही तर मनसर मधून राजाभाऊ, मनसरची तालुक्याची भीमाशंकरची मोठ्या प्रमाणामध्ये बदनामी झालेली आहे, म्हणून उद्या आपण सकाळी किती वाजता जमायचं ते ठरवू आणि एक निषेध मोर्चा आपण इथून मार्केटमधून सुरू करू। आणि कसा आपला ठरवायचंय, आपले नगरसेवक आहेत बानकिले साहेब वसंतराव मनसर मधून का आणि शिवाजीचं उद्या सकाळी किती वाजता आपण गोळा व्हायचं हे ठरवा, 11 वाजता 12 वाजता नाही, जरा दिंड्यांचं काही प्रस्थान आहेत, 11 तर ठेवलं तरी लोक 11:30 पर्यंत सगळं उरकून 11 किती वाजता सांगा सगळ्यांनी शेतकऱ्यांनी याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आपण इथून पायी पायी इथून मार्केट मधून निघू आणि यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी किती वाजता उद्या सकाळी बरोबर 11 वाजता आपण ते फ्लेक्स वगैरे होर्डिंग सगळी तयार करू आणि आपण तशा पद्धतीचं उद्या आपण आंदोलन करू। आज फक्त आपण आंदोलनाची दिशा ठरवण्याकरता या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत आपण सर्वजण। आणि मुख्य सूत्रधारापर्यंत इथं पोहोचत नाही तालुक्यातल्या तोपर्यंत आंदोलन चालूच राहील। नाही ते मुख्य आका नाही आता मुंडे साहेबांनी याच्यात सांगितलं याच्यात मोठ्याल्या 2 डेरे आहेत त्यामुळे त्याच्यापर्यंत ते जाणार आहेत, तो कारवाईचा भाग आहे। जोपर्यंत आता अधिकृत त्याच्यामध्ये नाव येत नाही तोपर्यंत आपण अधिकृत हे करू शकत नाही, म्हणून आपण ते नजीकच्या काळात येईल। आणि सगळ्यात महत्वाचं रस्त्यावर इथं आपण आज का बसलो, जर आपल्याला सभागृहामध्ये बसायचं होतं तिथं ते केलेलं आहे, त्याला जागा नव्हती, मग इथं मनसरचं आपलं मीटिंग हॉल इथं एक आहे, तिथं अनेक मिटिंगा होत असतात पक्षाच्या याच्या त्याच्या, आपल्या सगळ्यांना माहिती आहे। सचिवाला सांगितलं विचार, ते म्हणले सभापतीने सांगितलं अजिबात त्या ठिकाणी हॉल देखील उघडायचा नाही। मग अशा पद्धतीनं भेसळखोरांना पाठिंबा देणाऱ्याचा देखील मी या ठिकाणी निषेध व्यक्त करतो। त्यांच्या मालकीचा आहे करायचं काय, या बेसरकार हराम करायचं काय आणि ठीक आहे चेअरमन, लोक मरायला लागली ते विषारी दूध पिऊन, याला राजकारण येतंय। हे बोकड तयार झालं। मी लोकप्रतिनिधी तुम्हाला देखील सभागृह जर देत नसेल तर कशाला यांची मुजरी नाही पण ही बाजार समिती शेतकऱ्यांची आहे ना, शेतकऱ्यांची आपण शेतकरी आहेत ना सगळे। ज्यावेळी प्रवीण शेठ आपण कांद्याचं आंदोलन केलं, फक्त मनसरची मार्केट कमिटी जर सोडली, जुन्नरचे सभापती सगळे संचालक हजर होते,
खेडचे सभापती सगळे संचालक हजर होते आणि त्याच्यामुळे आपण बाजार बंद केले आणि लोकांना त्याच्यामध्ये बाजार वाढले का नाही वाढले त्यावेळी लोकांचा फायदा झाला. परंतु त्याच वेळी हे सांगत होते का आम्ही धमक्याला भेटलो आमदार एक देखील कांदा नापेड मार्फत खरेदी केला गेला नाही. जे काही यश कांद्याचा बाजारभाव आहे हे सगळ्या तुमच्या लढ्याला त्या ठिकाणी आहे हे देखील या निमित्ताने सांगतो. म्हणून उद्या आपण बरोबर 11 वाजता या ठिकाणी एकत्र जमू. एका दिवसात शेतकरी फार्मर प्रोड्युसर कंपनी स्थापन केली, दुसऱ्या दिवशी नाफेडचं टेंडर मिळाले बरं हा मग दिल्लीला जाऊन. दिल्लीला त्याच्यासाठी गेले ते होते जरा ते. शेतकऱ्यांसाठी नाही दिल्लीला कोण दिलेलं. ठीक आहे.